आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सीमा प्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत लक्षवेधी चर्चेला प्रारंभ। आमदार अभय पाटील यांना उपसभापती पदाची संधी। महादई योजनेला मंजुरीसाठी कर्नाटकाची मागणी। 5वी-8वी साठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षेची योजना। नम्म क्लिनिकचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। सीमा बांधवांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार। कंगराळी BK येथील सरकारी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे निवेदन। हैदराबाद आणि मुंबईच्या थेट रेल्वेसाठी खासदार इराणा कडाडी यांची मागणी। लव जिहादांना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी। आंदोलनासाठी राज्यभरातून 80,000 शेतकरी येण्याचा निर्धार। BS Channabasappa & Sons, The Textile Mall. कोणताही फोटो घेण्याआधी पुढे येणाऱ्या अपेक्षित क्षणाची कल्पना मला आधीपासून असते। नमस्कार, मी अमित शिंदोरे। ह्या क्षणांना सुरेख पद्धतीने कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे नेहमी एक योजना असते। निकॉनच्या नवीन Z62 सोबत माझ्या कल्पनेपासून तर छायाचित्रपर्यंतचा प्रवास हा अतिशय सहज असतो। कधी काही भावुक क्षण पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि कधी काही क्षण अचानकपणे समोर येतात। Z62 च्या 14 FPS मुळे मला हे क्षण अचूक पद्धतीने कॅप्चर करता येतात। कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना त्या प्रवासात घेऊन जाता। नमस्कार, मी रंजन झिंगाडे आणि मी प्रिफर करतो नवीन निकॉन Z62। त्याचा आय डिटेक्शन ऑटो फोकस फीचर ती कथा परिपूर्ण करतो। असे मौल्यवान क्षण फार काळ थांबत नाहीत। आता त्याच्या USB पॉवर सप्लायमुळे प्रत्येक क्षण आपण जिवंत बघू शकतो। प्रत्येक लग्न ही एक रंगीत चित्रकथा आहे। आता नवीन Z62 च्या कमाल डायनामिक रेंजमुळे प्रत्येक फ्रेम ही एक रंगांचा अविस्मरणीय अनुभव देते। द ऑल न्यू Z62 इज ट्रूली अ मल्टीमीडिया पॉवर हाऊस। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। सीमावादावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वातावरण चांगलंच तापलं आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करण्याची तयारी केली आहे। यामधून निश्चितच सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। कर्नाटक सीमा प्रश्नावरून दोन्ही राज्यांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित राहणार आहेत। 2 आठवड्यांपूर्वी सीमा प्रश्नावरून हिंसक प्रतिक्रिया उमटली होती। सीमा भागात राज्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती। राज्यात संतप्त प्रतिक्रिया यानंतर उमटली होती। त्याची राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती। आमदार अभय पाटील यांना उपसभापती पदाची संधी।
कर्नाटक राज्य विधानसभेच्या उपसभापती पदासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांची नियुक्ती निश्चित करण्यात आल्याचे समजते। या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होण्याची चिन्हे आहेत। यापूर्वी सदर पदाची जबाबदारी सांभाळणारे सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे। त्यामुळे या पदासाठी योग्य सदस्य म्हणून आमदार अभय पाटील यांना संधी देण्याचा प्रस्ताव पुढे आलाय। यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आमदार अभय पाटील हे विधानसभेवर 3 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत। तसेच त्यांनी सरकारच्या विकास कामांची कार्यवाही करण्याचा धडाका लावला आहे। त्यामुळे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी त्यांना उपसभापती पदाची संधी लाभणार असल्याचे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले। महादाई योजनेला मंजुरीसाठी कर्नाटकाची मागणी। खानापूर तालुक्यातील महादाई योजनेला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती राज्याचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे। मंत्री कारजोळ यांनी नुकतीच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची नवी दिल्लीत भेट घेऊन राज्यातील विविध पाटबंधारे योजनांबाबत चर्चा केली। त्यावेळी महादाई योजनेला तातडीने मंजुरी देण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे। महादाई योजनेतील कळसा भांडुरा नाल्याचे काम न्यायालयाच्या स्थगितीमुळे सध्या बंद आहे, पण या योजनेचा सुधारित आराखडा पाटबंधारे खात्याने तयार केलाय। तो आराखडा अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे पाठविला आहे। तो मंजूर झाल्यावरच कळसा भांडूर नाल्याचे काम सुरू करता येणार आहे। 5वी 8वी साठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षेची योजना। शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी तसेच कमतरता जाणून घेण्यासाठी यंदा शैक्षणिक वर्षापासून 5वी आणि 8वी इयत्तांकरिता वार्षिक परीक्षा मूल्यमापन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। त्यासाठी शिक्षण आयुक्तांनी परिपत्रक काढून परीक्षेचे स्वरूप, अंमलबजावणी, वेळापत्रक, मूल्यमापन पद्धत याची सविस्तर मार्गसूची जारी केली आहे। सध्या राज्य अभ्यासक्रम शिकणाऱ्या 1ली ते 9वी विद्यार्थ्यांचे शाळा पातळीवरच CCE अंतर्गत निरंतर मूल्यमापन करण्यात येते। येथे वार्षिक परीक्षेला पूर्णपणे फाटा दिला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची एकंदरीत शैक्षणिक प्रगती जाणून घेणे शक्य होत नाही। त्यामुळेच या शैक्षणिक वर्षापासून 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा मूल्यमापन घेण्यात येणार आहे। नम्म क्लिनिकचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। जनतेला तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी सरकारने नम्म क्लिनिक ही योजना राबवली आहे। याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले। उद्यमबाग येथे बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे। आज बुधवारी या क्लिनिकचे उद्घाटन केल्यावर आमदार अभय पाटील बोलत होते। प्रारंभी त्यांनी क्लिनिकची माहिती दिली, त्यानंतर दीप प्रज्वलन करून क्लिनिकचे उद्घाटन केले। उद्घाटनानंतर बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगावच्या दक्षिण मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी बेळगावच्या उद्यमबाग औद्योगिक परिसरात आमचे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे। केवळ क्लिनिकच नाही तर उत्तम डॉक्टरही आहेत। सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि निरोगी राहावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी जिल्हा आरोग्य खात्याचे कर्मचारी, मनपा अधिकारी आदी उपस्थित होते। सीमा बांधवांचा महामेळा यशस्वी करण्याचा निर्धार। सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरवणारे कर्नाटकी सरकार सीमा बांधवांवर नवे अत्याचार करू पाहतायत। याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमा भागातील मराठी बांधवांची ताकद दाखवून देणे गरजेचे आहे। त्यासाठी दिनांक 19 रोजी होणाऱ्या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। परवानगी मिळो अथवा न मिळो, परंतु महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी मराठा मंदिर येथे पार पडली। या बैठकीवेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी मार्गदर्शन केले। महामेळाव्याबाबत शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील सदस्यांशी चर्चा करण्यात आली। महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात जागृती करण्याचे आवाहन सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले। खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, ॲडव्होकेट MG पाटील, यशवंत बिर्जे, धनंजय पाटील, राजू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कंगराळी BK येथील सरकारी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे निवेदन। कंगराळी BK येथील सरकारी मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची नवीन इमारत बांधण्याचा संकल्प पूर्ण केलाय। त्याचबरोबर उर्वरित कामे देखील गतिमान केली आहेत। आता या शाळेच्या जुन्या इमारतीचा भाग हटवण्यासाठी सरकारने अनुमती देण्याची गरज आहे। यासाठी मागणी करणारे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या मदतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेची नवी इमारत उभी राहत आहे। अशा वेळी आता जुनी इमारत हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनुमती आवश्यक आहे। ही अनुमती देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। कंगराळी BK ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। आज आम्ही BK या गावातून माजी विद्यार्थी सरकारी प्राथमिक शाळा कंगराळी बुद्रुक एक संकल्प केला होता। मी शाळेचा शाळा माझी एक यामार्फत एक संकल्प केला होता शाळा बांधण्याचा। कारण आपल्या शाळेला 110 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
इमारतीची स्थिती बघितला तर जीर्ण झालेली आहे. आपण आता आजतागत जवळपास सरकारच्या मदतीतून आणि आमच्या माजी विद्यार्थ्याच्या सर्वांच्या मदतीतून आजपर्यंत आम्ही 6 मजली इमारत पूर्ण केलेली आहे. बाजूला असलेली 3 रूमची जुनी जीर्ण इमारत पाडून नवीन बांधण्याचा मनोदय आम्ही सर्वांनी मिळून ठरवला असताना ती इमारत आम्ही गेली अजून 1 वर्षापासून सतत सरकारच्या दरबारी फिरत असताना डेमोलिशचं परमिशन द्या म्हणून आम्हाला काल परवा जेव्हा CS कडे गेलं त्यांनी म्हटलं की DC कडे जाऊन या. आज आपण माझी विद्यार्थी या नात्यानं DC साहेबांच्याकडे आले असताना DC साहेबांच्या अनुपस्थितीत ADC यांना निवेदन दिलं. निवेदन द्यायचं असं कारण असं की ती इमारत पावसामध्ये बसण्यायोग्य म्हणजे विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य योग्य नसून ती आपण डिमॉलिश करून दिल्यानंतर आपण तिथं नवीन इमारत उभं करण्याचा संकल्प जो केला आहे ते लवकरात लवकर चालू करू. यासाठी आपण आपल्या या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून एक DC साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आम्हाला लवकर त्या डिमॉलिशचं परमिशन मिळून द्यावं. हैदराबाद आणि मुंबईच्या थेट रेल्वेसाठी खासदार इरान्ना कडाडी यांची मागणी. राज्यसभा खासदार इरान्ना कडाडी यांनी मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात बेळगाव ते हैदराबाद आणि मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. या प्रसंगी विशेष उल्लेख करून हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की बेळगाव हा ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून शैक्षणिक, पर्यटन, व्यवसाय आणि औद्योगिक कारणांसाठी हजारो प्रवासी दररोज मुंबई आणि हैदराबादला जातात. पण सध्या नागरिक महामार्गावरून प्रवास करत आहेत, त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जात आहे. तसेच सध्या बेळगावहून मुंबई, हैदराबाद शहरांसाठी थेट रेल्वे नाही आणि नागरिकांना सणासुदीच्या वेळी बसने प्रवास करण्यासाठी दुप्पट आणि तिप्पट भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे या शहरादरम्यान दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जनतेतून होत आहे, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी. हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद लव्ह जिहादला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि उत्तरचे आमदार अनिल बेणके यांना देण्यात आले. दोघांनीही हा विषय आपण येत्या अधिवेशनात मांडू असे आश्वासन दिले. या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे ऋषिकेश गुर्जर, भारत पाटील, मारुती सुतार, सविता गणेशन, सनातन संस्थेच्या डॉक्टर नम्रता कुटरे, श्रीमती कंगराळकर आणि जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या सौ अर्चना पाटील, सौ सुमंगला कणेरी आदी उपस्थित होते. आंदोलनासाठी राज्यभरातून 80,000 शेतकरी येण्याचा निर्धार. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता येत्या 19 तारखेला बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनाला घेराव घालण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने राज्यभरातून 80,000 शेतकरी आणण्याचा निर्धार केला आहे, असे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी सांगितले. ते कोगनोळी तालुका निप्पाणी येथील गणेश मंदिर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले, उसाला 5,500 दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेच्या वतीने तहसीलदार ते साखर मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. पण ती अद्यापही बैठक झालेली नसून शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण होत आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र होणे काळाची गरज आहे. या देशात अनेक उद्योजक हजारो कोटी खर्च काढून देशाबाहेर पळ काढत आहेत, पण शेतकऱ्यांच्या कर्जासाठी बँका सतत हात धुवून मागे लागतात. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी येत्या 19 तारखेला बेळगाव येथे अधिवेशनाला रयत संघटनेच्या वतीने घेराव घालण्यात येणार असून त्यासाठी कोगनोळी या गावामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी सहभाग घ्यावा असे आवाहन राजू पवार यांनी केले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना.
ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ. ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ ಕೆಜೆಪಿ, ಎನ್ಎ ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. 30व्या वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या आणि उल्लेखनीय प्रगती साधलेल्या अनगोळ रोड स्थित आदर्श मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी संस्थापक सदस्य एल गुरव यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष उपाध्यक्ष यांना निरोप देण्याचा आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी संस्थेच्या अनगोळ रोड येथील कार्यालयात संपन्न झाला. प्रारंभी नूतन पदाधिकाऱ्यांनी मावळते अध्यक्ष दिगंबर राऊळ आणि उपाध्यक्ष एन.आर. सनदी यांचा सत्कार केला. त्यानंतर नूतन अध्यक्ष एल गुरव यांचा सत्कार, ज्येष्ठ संचालक एस.एम. जाधव यांनी तर नूतन उपाध्यक्ष मेलगे यांचा सत्कार दिगंबर राऊळ यांनी केला. त्यानंतर विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ अर्पण करून नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिवाळी अधिवेशन अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर बैठक संपन्न. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी हेमलता यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. मंगळवारी 13 डिसेंबर रोजी बेळगावातील सुवर्णसौधला पी हेमलता यांनी भेट दिली आणि विविध व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुवर्ण विधानसौध मधील फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट सिस्टीम, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. अधिवेशन सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती किंवा अन्य काम करता येणार नाही, त्यामुळे सर्व कामे अगोदरच पूर्ण करावीत असे पी हेमलता यांनी सांगितले. प्रशासनात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याने पुरेसे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. दररोज व्हिडिओ कॉन्फरन्स होणार असल्याने उच्च क्षमतेचे ब्रॉडबँड कनेक्शन दिले जावे. सुवर्णसौधमधील खोल्या, हॉल, बँक्वेट हॉल आणि परिसराच्या बाहेरील सर्व भागांमध्ये दैनंदिन स्वच्छता नियमितपणे करावी असेही सचिव हेमलता यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिवेशनाच्या तयारीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध उपसमित्यांच्या कामकाजाची आणि प्रगतीची माहिती दिली. आडी येथील राकेश पाटील यांची लेफ्टनंट पदी निवड. आडी तालुका निप्पाणी येथील माजी सैनिक मलगौडा इरगौडा पाटील यांचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांचे पुतणे राकेश मलगौडा पाटील यांची नुकतीच डेहराडून येथे लेफ्टनंट पदी निवड झाली, त्यामुळे त्यांचे आडी आणि परिसरातून अभिनंदन होत आहे. मलगौडा इरगौडा पाटील यांचे कुटुंब देशसेवेला वाहून घेतले आहे. स्वतः सेवानिवृत्त झाल्यानंतर मोठी मुलगी पूनम पाटील मिलिटरी स्कूलमध्ये भोपाळमध्ये भोपाळ मध्य प्रदेश येथे लेक्चरर म्हणून सेवा बजावत आहे. द्वितीय पुत्र संतोष पाटील हे मेरिट येथे आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून सेवा बजावित आहेत, तर राकेश पाटील हे 1 जानेवारी 2019 ला भारतीय आर्मीमध्ये रुजू झाले. त्यानंतर 4 वर्ष खडतर परिश्रम करून 10 डिसेंबर 2022 रोजी त्यांची डेहराडून येथे लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. हिंडलगा कारागृहात नेत्र तपासणी.
हिंडलगा कारागृहात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। या शिबिरामध्ये नेत्रतज्ञांनी उपस्थितांची नेत्र तपासणी केली। कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांनी मौलिक मार्गदर्शन केले। कारागृह उपअधीक्षक के शहाबुद्दीन यांनी डॉक्टरांचे स्वागत केले। कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत यादगुडे यांनी केले। नेत्रचिकित्सा करून गरजूंना आवश्यक उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले। याचा उपस्थित सदस्यांनी लाभ घेतला। जाहिरात कर वसुलीसाठी कंत्राटदार नियुक्ती। बेळगाव शहरातील 39 बस थांब्यांवरील बॅकड्रॉप बोर्ड्स तसेच डिजिटल बोर्ड्स आणि शहरातील 4 LED स्क्रीनवरील जाहिरात कर वसुलीसाठी महापालिकेला अखेर कंत्राटदार मिळाले आहेत। या जाहिरात कर वसुलीचे कंत्राट देण्यासाठी मंगळवारी दिनांक 13 रोजी महापालिकेकडून मुख्य सभागृहात जाहीर लिलाव प्रक्रिया घेण्यात आली। 39 बस थांब्यांवरील बॅकड्रॉप बोर्ड्स आणि डिजिटल बोर्ड्सवरील जाहिरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी झालेल्या लिलावात 9,75,000 रुपये मूळ बोली निश्चित करण्यात आली होती। या लिलाव प्रक्रियेत तिघांनी सहभाग घेतला होता। इद्रिस अहमद उस्ताद यांनी यावेळी सर्वाधिक 9,90,000 रुपयांची बोली लावल्यामुळे जाहिरात कर वसुलीचे कंत्राट त्यांना देण्यात आले। गीत सुधा संगीत मैफिलीला रसिकांचा प्रतिसाद। टिळकवाडी येथील वरेरकर नाट्यसंघात गीत सुधा या मराठी गीत गायनाच्या कार्यक्रमात भावभक्तीपर गीतांची बरसात झाली। भावगीत, भक्तिगीत, लावणी चित्रपटातील सादर करून सांगली येथील गायिका गीता दातार यांनी उपस्थितांची दाद मिळवली। गुरुवर्य मोग कुंटे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी आयोजित संगीत मैफलीत मराठीसह हिंदी गीतांचेही बहारदार सादरीकरण करण्यात आले। प्रारंभी अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर गीता दातार आणि प्रसाद दातार यांच्या हस्ते मोग कुंटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। राहुल सोलापूरकर यांनी रावडी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला। गवंडी कामाच्या बहाण्याने दरोडा। गवंडी कामासाठी आलेल्या कामगाराने घरात महिला एकटीच असल्याचे पाहून तिला विळ्याची भीती दाखवत घरात कोंडले। त्यानंतर कपाटातील 4 तोळे सोने आणि 7,000ची रोकड पळवून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी 10:15च्या सुमारास मंडोळी रोडवरील कावेरी नगर येथे घडली। बसवराज इराणा लक्कन्नावर राहणार प्लॉट नंबर 53 मंडोळी रोड कावेरी नगर यांनी फिर्याद दिली। मात्र काही वेळाने दरोडेखोर हा त्यांच्या घरात कामासाठी आलेला गवंडीच असल्याचे स्पष्ट झाले। त्याचे नाव श्रीधर सुभाष कांबळे, वय 25, राहणार सावगाव असे असल्याचे समजते। पोलीस खातरजमा करत असून श्रीधर सध्या फरारी आहे। इनरव्हील क्लब तर्फे उद्या कार्यक्रम। इनरव्हील क्लब जिल्हा 317च्या अध्यक्षा महानंदा चंदरगी गुरुवारी दिनांक 15 रोजी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावला भेट देत आहेत। त्यानिमित्त कॅम्पमधील मेसॉनिक हॉलमध्ये सकाळी 11:30 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। क्लबच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे। निपाणी आगाराचे 10 लाखांचे नुकसान। सीमावादामुळे आठवड्यात निपाणी आंतरराज्य बससेवा 3 दिवस बंद राहिल्याने सुमारे 10 लाख रुपयांचा फटका बसलाय। वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने निपाणी आगारातून इचलकरंजी, हुपरी, कोल्हापूर, कागल तसेच लांब पल्ल्याच्या महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या बंद ठेवल्या होत्या। निपाणी आगारातून रोज विविध 10 मार्गांवर 50 बस फेऱ्या होतात। महाराष्ट्रातून या आगाराला सुमारे 4 लाखांचे उत्पन्न मिळते। आंतरराज्य मार्ग सेवा बजावण्यासाठी 125 चालक आणि वाहक कार्यरत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक BM संगप्पा यांनी दिली। पित्याच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेप। या खून प्रकरणी मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। रवी उर्फ रविराज उमाकांत दंडावती मठ, राहणार अंजनेयनगर असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। त्याने आपले वडील डॉक्टर उमाकांत शिवलिंगया दंडावती मठ, वय 68, राहणार अंजनेयनगर, सेक्टर नंबर 9 यांचा 1 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या डोक्यात पहार घालून खून केला होता। या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी रविराज याला माळमारुती पोलिसांनी अटक केली होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता। मयत डॉक्टर उमाकांत यांची मुलगी डॉक्टर रश्मी विशाल हलगत्ती, वय 40, यांनी आपला भाऊ रवी उर्फ रविराज याच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती। पोलिसांनी भारतीय दंड विभाग 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता। यानंतर मुख्य जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। IPL लिलावात 405 खेळाडूंवर लागणार बोली।
IPL गव्हर्निंग काउन्सिलने नुकतीच 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या IPL 2023 मिनी लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. यंदाच्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यात 273 भारतीय खेळाडूंचा तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. BCCIचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी IPL लिलाव 2023 साठी शॉर्टलिस्ट केलेली खेळाडूंची यादी जाहीर केली. यात 991 नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीतून फ्रँचायझींनी 369 खेळाडूंची यादी IPL गव्हर्निंग काउन्सिलकडे सादर केली होती. त्यानंतर फ्रँचायझींना अजून 36 धावांची निवड करण्यास सांगण्यात आले. यात अधिकचे 36 खेळाडू आणि आधीचे 369 खेळाडू असे मिळून एकूण 405 खेळाडूंचा लिलाव येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये होणार आहे. या 405 खेळाडूंपैकी 271 खेळाडू हे भारतीय आहेत, तर 132 खेळाडू हे विदेशी आहेत. 4 खेळाडू हे असोसिएट नेशन्सचे आहेत. यात एकूण 119 कॅप खेळाडू असून 282 हे अनकॅप खेळाडू आहेत. 19 परदेशी खेळाडूंची बेस प्राइस 2 कोटी रुपये इतकी आहे, तर 11 खेळाडूंची आपली बेस प्राइस ही 1.5 कोटी रुपये आहे. मनीष पांडे आणि मयांक अगरवाल यांच्यासह 20 खेळाडूंनी आपली बेस प्राइस ही 1 कोटी रुपये ठेवली आहे. 24 पासून गर्लगुंजित कबड्डी स्पर्धा न्यू मराठा स्पोर्ट्स क्लबतर्फे 24 डिसेंबर पासून गावातील मराठी मुलींच्या शाळेच्या पटांगणावर मुलामुलींसाठी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 60 किलो वजनी गटात होणार आहेत. रुपये 21,000, 15,000 आणि 10,000 अशी बक्षिसे आहेत. मुलींच्या कबड्डी स्पर्धेसाठी रुपये 15,000, 10,000 आणि 7,000 अशी बक्षिसे आहेत. इच्छुक संघांनी 20 डिसेंबर पूर्वी न्यू मराठा स्पोर्ट्स क्लबकडे नावे नोंदवावीत. शुक्रवारपासून रायफल शूटिंग स्पर्धा जैन हेरिटेज स्कूलमध्ये 16 डिसेंबर पासून रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू येथील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. CBSE अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी पात्र असतील. 18 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. कर्नाटकात सर्वात मोठी रायफल शूटिंग स्पर्धा असेल. CBSE अभ्यासक्रमाच्या 175 शाळा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जैन हेरिटेज हायस्कूलकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. साईराज वॉरियर्स पांडुरंग क्रिकेट क्लब विजयी. साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या विविध सामन्यात पांडुरंग क्रिकेट क्लब, SRS हिंदुस्थान क्लब, साईराज वॉरियर्स संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघातील अक्षय आसिफ शेख मनसुखा यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिल्या सामन्यात पांडुरंग क्रिकेट क्लब संघाने फांक्रो लिमिटेड संघाचा 79 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पांडुरंग क्रिकेट क्लब संघाने 8 षटकात 9 गडी गमावून 112 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल खेळताना फ्रांको लिमिटेड संघाने 8 षटकात 8 गडी बाद 33 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात SRS हिंदुस्थान संघाने 55-11 संघाचा 43 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना SRS हिंदुस्थान संघाने 8 षटकात 6 गडी गमावून 86 धावा केल्या, तर उत्तरादाखल खेळताना 55-11 संघाने 8 षटकात 6 बाद 44 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने युवराज वॉरियर्स स्पोर्ट्स संघावर 86 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर्स संघाने 8 षटकात 4 गडी गमावून 117 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पांडुरंग क्रिकेट क्लब संघाने 8 षटकात 7 गडी बाद 79 धावा केल्या, तर उत्तरादाखल खेळताना SRS हिंदुस्थान संघाने 8 षटकात 5 गडी गमावून 72 धावा केल्या. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.